नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतल्या गणित विषयातल्या तिसऱ्या धड्याचा म्हणजेच घातांक व घनमूळ या धड्याचा शेवटचा भाग, भाग क्रमांक 3. तर चला सुरू करूया या शेवटच्या भागाला. तर पहिले आपण उजळणी करून घेऊ. म्हणजेच काय 4 गुणिले 4 याचा अर्थ काय, हा 4चा वर्ग आहे आणि त्याचे उत्तर येते 16. म्हणजे 4चा वर्ग आपण लिहितो 16. तसेच वजा 4 गुणिले वजा 4 म्हणजेच काय, वजा 4चा वर्ग, पण तो सुद्धा येतो 16च. यावरून आपण म्हणतो 16 या संख्येला एक धन व दुसरे ऋण असे दोन वर्गमुळे आहेत. संख्यानुसार 16चे धन वर्गमूळ असते वर्गमुळात 16 आणि ऋण वर्ग 16चे ऋण वर्गमूळ लिहितो वजा वर्गमुळात 16. म्हणजेच काय, अधिक वर्गमुळाचे 16 याचे उत्तर येते 4 आणि वजा वर्गमुळाचे 16 याचे उत्तर येते वजा 4 असे. म्हणजेच काय, प्रत्येक धनसंख्येला दोन वर्गमुळे असतात, तर तसेच शून्य या संख्येचेही वर्गमूळ आपल्याला शून्यच असते. याचा अभ्यास आपण मागच्या पाठात केला होता. आता आपण सुरू करणार आहोत याचा नवीन भाग, घन व घनमूळ. म्हणजेच काय, क्यूब अँड क्यूब रूट. आपण घन म्हणजे काय क्यूब म्हणतो आणि घनमूळ म्हणजेच काय आपण घेतो क्यूब रूट. आपण वर्गमूळ असेल तर फक्त आपण रूट म्हणतो, स्क्वेअर रूट असे आपण त्याला नाव देतो. एखादी संख्या 3 वेळा घेऊन गुणाकार केल्यास येणारा गुणाकार हा त्या संख्येचा घन असतो. म्हणजेच काय, एखादी संख्या म्हणजे आपण 6 संख्या घेतली आणि ती समजा 3 वेळा गुणली, तर याचा अर्थ काय, आपण त्या संख्येचा आपण काय लिहितो घन, म्हणजे 6च्या घातात 3 असे लिहितो. त्याचे उत्तर येते 216. म्हणजेच काय, 216 ही संख्या 6चा घन आहे. तर अशीच काय उदाहरणे दिली ती आपण पाहूया. 17चा घन करा, म्हणजेच काय 17 ही संख्या 3 वेळा गुणा, तर उत्तर येते 4913. वजा 6चा घन करा, म्हणजेच काय वजा 6 ही स्वतः बरोबर 3 वेळा गुणा, म्हणजे उत्तर येते वजा 216. वजा 2/5चा घन करा, म्हणजेच काय वजा 2/5 ही स्वतः बरोबर 3 वेळा गुणली, तर 5 आपण छेदामध्ये 5, तर 5 3 वेळा गुणला जातो, अंशामध्ये 5 तर 2 3 वेळा गुणला जातो. परंतु पहा 2 वेळा आपल्याला ऋण संख्या आहेत, तर 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो. परंतु पुन्हा आपल्याकडे ऋण संख्या आहे, तर त्याचा गुणाकार आपल्याला नेहमी ऋणच येणार. तर 2 गुणिले 2 गुणिले आले 8 आणि 5चा 3 वेळा गुणाकार केला तर 5 गुणिले 5 15 आणि 15 म्हणजे 5 गुणिले 5 केले तर 25 येते आणि 25 5 125 असे उत्तर येते. तर आपल्याला उत्तर मिळेल वजा 8/125. आता 1.2चा घन जर करायचा असेल तर काय करावं लागेल, 1.2 ही 3 वेळा गुणावे लागेल. तर त्या तिघांचाही गुणाकार आला 1.2728 असा. 0.02चा जर घन करायचा, म्हणजेच काय 0.02 ही संख्या 3 वेळा गुणाकार करावा लागेल, तर याचे उत्तर येते 0.000008 अशी. तर हे पहा, असे उदाहरणे आपल्याला आता येत्या पुढच्या इयत्तांमध्ये आपल्याला पाहायला भेटतील आणि आपल्या प्रश्नसंचात म्हणजे सराव संचात आपल्याला अशी उदाहरणे सोडवायला भेटतील. तर लक्षात ठेवा आपण काय केले आणि कसे सोडवले. दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पद्धतीने घनमूळ काढणे, म्हणजेच कसे काढायचे, तर पहिले त्यांचे अवयव काढा. म्हणजेच 216चे घनमूळ काढायचे तर पहिले त्याचे मूळ अवयव पाडले. तर 2ने याचे भागाकार केला, तर त्याचे विभाजन आले किती येईल, 2ने भागले तर 1, इथे भाग जात नाही, पुढे आले 16, 16ला भाग जातो म्हणजे 8, म्हणजे 108 उत्तर आले. तर 2ने पुन्हा भागले तर उत्तर आले 54. 2ने भागले तर उत्तर किती येईल 27 आणि 27ला 2ने भाग जात नाही म्हणून 3ने भाग जातो, तर 3 9 27, तर 9चे फोड केले 3 गुणिले 3 आले. आता हा इथे 3 ही संख्या 3 वेळा आली आणि 2 ही संख्या 2 वेळा आली. म्हणजेच काय 2 आणि 3 यांचा गुणाकार घेतला आणि त्याच्या घातात 3 लिहिले, कारण 2चा तिसरा घात आणि 3चा तिसरा घात, तर याला आपण एक साथ लिहू शकतो. म्हणजे 3 गुणिले 2चा तिसरा घात आणि त्याच्यामुळे झाला काय 2 गुणिले 3 झाला 6 आणि 6चा तिसरा घात. म्हणजेच काय वर्गमुळात आपण घनमुळात जर 216 लिहिले म्हणजेच काय आपले उत्तर आले 6 किंवा 216च्या घातात 1/3 लिहिले म्हणजेच तो झाला काय 1/3 वे मूळ किंवा 3 वे मूळ आणि त्याचे उत्तर आले 6 असे. आता वजा 113 वजा 1331 चे घनमूळ काढा. आता उदाहरण दुसरे, वजा 1331 चे घनमूळ काढायचे. त्यासाठी आपण त्याचे प्रथम अवयव पाडू. तर त्याचे अवयव काय पडले 11 गुणिले 11 गुणिले 11. तर हा झाला 11चा घन. आता आपल्याला वजाबाकी चिन्ह आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्यांच्या पुढे वजा चिन्ह लावावं लागेल. म्हणजे वजा 11 गुणिले वजा 11 गुणिले वजा 11, तर आपल्याला काय उत्तर येईल वजा 11चा घन. म्हणजेच काय घनमुळात जर वजा 101 ती 1000
331 आहे त्याचं उत्तर किती आले -11 इतके. आता तिसरा उदाहरण 1728 चे घनमूळ काढा. तर पहिले 1728 चे आपण भाग पाडू. तर याचे उत्तर आले 8 गुणिले 216 आणि 8 चे जर भाग पाडले तर आपल्याला ते 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 216 हा खरं तर 6 चा घनमूळ आहे. तर आपण काय केले इथे 2 ही 3 वेळा गुणली गेली, 6 ही 3 वेळा गुणली गेली. तर आपण काय केले 2 चा तिसरा घात आणि 6 चा तिसरा घात. परंतु आपण लिहिताना ह्या दोघांचा घात जर समान असेल तर आपण घातांकाचे नियमन वापरून आपण करू शकतो 2 गुणिले 6 आणि त्याचा तिसरा घात. कारण आपल्याकडे घातांकाचा नियम माहिती आहे ए चा एम वा घात गुणिले बी चा एम वा घात आपण लिहू शकतो ए गुणिले एम त्या पूर्ण कंसाचा एम वा घात. तर 6 गुणिले 2 हा झाले 12 आणि 12 चा तिसरा घात येतो आपल्याला 1728. म्हणजेच काय 1728 चे तिसरे घनमूळ किंवा तिसरे मूळ हे खरं तर 12 इतके आहे. तर समजा आपल्याला संख्या जर वजा असते तर इथे आपल्याला घनमूळचे उत्तर पण -12 इतकेच आले असते. आता चौथे उदाहरण 0.125 आपल्याला काय काढायचंय घनमूळ काढायचंय. तर काय करावं लागेल पहिल्यांदा याला पूर्णांक रूपात आणूया. तर पूर्णांक रूपात कसे आणावं लागेल जितके उजवीकडून संख्या सोडून आपल्या दशांश चिन्ह आहे तितके शून्य आपल्या छेदामध्ये एकाच्या पुढे घ्यायचे. तर इथे बघा 1 2 3 तीन उजवीकडच्या संख्या सोडून डावीकडे शून्य दशांश चिन्ह आहे. याचा अर्थ काय आपल्याला 125 च्या छेदामध्ये एकाच्या पुढे 3 शून्य लिहावे लागतील. चला आता याचे घनमूळ काढू. तर काय करावं लागेल घनमुळात आपण दोघांचेही आपण घनमूळ काढू शकतो वेगळ्या पद्धतीने. कारण आपल्या घातांकाच्या नियमामध्ये आपला नियम होता 125 छेद 1000 चा घात आपण तिसरे मूळ लिहिले. घातांकात आपण 103 लिहिले. याचा अर्थ काय आपण 125 चाही वेगळा घातांक काढू शकतो 100 चा 1000 वेगळा घातांक काढू शकतो. म्हणजेच काय ए बाय बी चा एम वा घात आपण असेल तर आपण लिहू शकतो ए चा एम वा घात छेदात बी चा एम वा घात. तर आपण तसेच केले. तर 125 चे घनमूळ वेगळे काढले 1000 चे घनमूळ वेगळे काढले. तर 125 चे घनमूळ हे करत 5 आले. कारण 125 चे आपण जर पाहिले तर 125 म्हणजे 5 चा तिसरा घात आणि 1000 म्हणजे काय 10 चा तिसरा घात. तर आपण लिहिताना कसं लिहितो समजा आपल्याला घनमुळात 5 चा घन लिहिलाय आणि घनमुळात 10 चा तिसरा घात लिहिलाय. तर आपण लिहिताना कसं लिहितो ए च्या एम वा घाताचा एम व मूळ. तर आपण काय लिहितो या दोन्ही घातांकाचा गुणाकार होतो म्हणजे एम गुणिले 1 होतो तर एम आणि एम छेद एम येतो तर 1 उत्तर होते म्हणजे ए चा पहिला घात. तर इथे ए ही संख्या काय आहे 5/10. आपले उत्तर येते 5/10 आणि असे आपण लिहितो 0.5 इतके उत्तर येते. आता आपण सोडूया यावरचा सराव संच तो आहे 3.3. खालील संख्येचे घनमूळ काढा. म्हणजेच काय आपल्याला शोधायचं आहे की 8000 चा घनमूळ काय. तर 8000 ला पहिले फोड केली तर 8 गुणिले 1000 लिहिले आणि 8 ची फोड केली तर 2 गुणिले 2 आले आणि 1000 आले 10 गुणिले 10 गुणिले 10. म्हणजेच काय दोन्ही संख्या 3 वेळा गुणली तर 2 चा घनमूळ झाला आणि 10 ही संख्या 3 वेळा गुणली तर 10 चा घन झाला आणि घातांकाच्या नियमानुसार आपण या दोघांचा घन किंवा दोघांची जो घातांक आहे तो बाजूला लिहू शकतो कंसाच्या बाहेर. म्हणून आपण 2 गुणिले 100 2 गुणिले 10 चा तिसरा घात लिहिला. म्हणजेच काय 2 गुणिले 10 येतो 20 चा तिसरा घात. तर याचा 8000 चा घनमुळाचे उत्तर येते 20. पुढे आहे 729. तर एक काम केले पहिले 9 गुणिले 81 लिहिले. आता 81 हा 9चाच वर्ग आहे आणि 9 हा 3चाच वर्ग आहे. परंतु इथे पाहिले ते 9 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजे 9चा तिसरा घात केला. म्हणजेच काय आपल्याला 729 चे घनमूळ आपल्याला भेटते 9. कारण इथे जर आपण लिहिले तर 9चा तिसरा घात लिहिला आणि ए चा एम वा घाताचं एनवे मूळ या नियमानुसार आपल्याला लिहावे लागेल 9 च्या घातात 3/3 आणि 3/3 लिहितो एकमेकांना भागले जातात म्हणून उत्तर येते 1. तर 9चा 1 पहिला घात म्हणजेच 729 हे घनमूळ होते. आता 343 आपण फोड केली तर 7 गुणिले 49 आणि 49 ची फोड केली तर 7 गुणिले 7 येतात. तर अवयव पडले 7 गुणिले 7 गुणिले 7. तर 7 चा तिसरा घात आपण इथे म्हणू शकतो. म्हणजेच काय 343 चे घनमूळ म्हणजेच काय 7 हे उत्तर येते. तर लक्षात ठेवा घन आणि घनमूळ हे एकमेकांच्या विरुद्ध बाजू आहेत. तर आपल्याला घन काढायचंय तर दोन्ही बाजूला घन करावं लागेल. जर वर्गमूळ काढायचं दोन्ही साईडला वर्गमूळ करावं लागते. वजा 512 चे आपल्याला अवयव पाडू. तर 512 पहिले पाडले तर 8 गुणिले 64. 8 चे आपण भाग पाडले तर 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 64 चे केले तर 4 ही 3 वेळा गुणली जाते. तर आपण लिहिताना कसं लिहितो 2चा तिसरा घात आणि 4चा 4चा तिसरा घात. परंतु घातांकाच्या नियमानुसार आपण 2 गुणिले 4 कंसात लिहून आपण घातांक एकत्रच कॉमन किंवा सामायिक लिहू शकतो. तो म्हणजे
तर 2 गुणिले 4 होते 8 आणि 8चा तिसरा घात म्हणजे आपल्याला झाला 512. परंतु आपल्या संख्या आहे वजा 512, तर आपलं उत्तर येईल वजा 8चा तिसरा घात, म्हणजेच वर्गमुळात वजा 512 म्हणजे उत्तर येते वजा 8. पुढचे उदाहरण घेऊया. वजा 2744. तर पहिले 2744 चे जर वर्गमूळ काढले, आपण अवयव पाडू पहिले, तर 8 गुणिले 3 40 येतात. 8 म्हणजे काय 2चा तिसरा घात आणि 343 म्हणजे काय 7 गुणिले 49 म्हणजे 7चा तिसरा घात. तर 2चा तिसरा घात गुणिले 7चा तिसरा घात. तर आपल्या घनमुळाच्या आपल्या घातांकाच्या नियमानुसार आपण हे घन किंवा ही जे घातांक आहे तो आपण बाहेर लिहू शकतो कंसाच्या आतमध्ये. 2 गुणिले 7 लिहिले तर 2 गुणिले 7 आले 14. तर 14चा तिसरा घात येतो 2744. परंतु आपल्या संख्या वजा मध्ये आहे, तर आपण लिहिताना वजा 14 असे लिहिणार. 6वा 32,768 ही संख्या आहे. तर त्याचे आपण भाग पाडले तर 8 गुणिले 4096 येते. आता 4096 ला 8 ने भागले तर 512 येते आणि 8 ने समजा 512 ला भागले तर 64 उत्तर येते. 64 ही संख्या झाली 4चा तिसरा घात. 8 ही 3 वेळा गुणली गेली म्हणजे 8चा तिसरा घात 4चा तिसरा घात झाला. आता घातांक 3 ही संख्या जर सामायिक असेल तर आपण तो कंसाच्या बाहेर लिहिले तर कंसाच्या 8 गुणिले 4 येते, म्हणजेच काय 32 हे उत्तर आले. याचा अर्थ काय 32 चा घन म्हणजे 32,768. याचाच अर्थ काय 768 चे घनमूळ हे असते 32. आता दुसरा प्रश्न. आपल्याला घनमूळ काढायचा आहे ह्या दिलेल्या संख्यांचा. तर पहिली संख्या आहे घनमुळात 27/125. तर आपल्याला काय करायचं आहे, a/m च्या कंसाच्या वरती समजा m असेल, a/b च्या कंसाच्या वरती घातांकात जर m असेल तर आपण काय करू शकतो, आपण घातांक दोघांनाही वेगवेगळे मांडू शकतो. म्हणजे a चा m वा घात छेदात b चा m वा घात. तर तसेच इथे 27/125 आपल्याला तिसरे मूळ आहे, तर आपण 27 चे तिसरे मूळ वेगळे काढू शकतो, 125 चे तिसरे मूळ वेगळे काढू शकतो. तर 27 हा खरं तर 3चा घन आहे आणि 125 हा खरं तर 5चा घन आहे. तर घनमुळात 3चा तिसरा घात आणि घनमुळात 5चा तिसरा घात. याचा अर्थ काय घनमुळ आणि घन हे एकमेकांना काढून टाकतात, घनमुळ आणि घन एकमेकांना काढून टाकतात, उत्तर येते फक्त 3/5 असे. तसेच दुसरा प्रश्न आहे, वर आपल्या घनमुळात 16/54 दिलेत. तर काय करायचे, तर 16ची पहिली फोड केली आणि 54ची फोड केली तर आपल्याला काय भेटेल 2 गुणिले 8 आणि 2 गुणिले 27. तर 2 इथेच निघून गेले कारण भाग झाला. आणि 8 हा खरं तर 2चा तिसरा घात आहे, 27 हा खरं तर 3चा तिसरा घात आहे. तर आपण लिहिताना लिहिले घनमुळात 2चा तिसरा घात घनमुळात 3चा तिसरा घात, परंतु घन आणि घात तिसरा घात हे एकमेकांना काढून टाकतात, त्यामुळे उत्तर आले 2/3 असे. आता वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. जर घनमुळात 729 बरोबर 9 असेल तर घनमुळात 0.00072 किती असतील. तर लक्षात ठेवा आपल्याला हा दशांश किती उजव्या बाजूला किती उजव्या बाजूच्या संख्या सोडून दिलाय, तर ह्या 3 आणि ह्या 3 6. याचाच अर्थ काय 729 च्या छेदामध्ये 1 लिहा आणि त्याच्या पुढे 6 शून्य लिहिले आणि त्याचे आपण घनमूळ काढणार. तर आपण काय करू 729 चा घनमूळ वेगळा आणि ह्या एकाच्या पुढे 6 शून्य लिहिले त्याचा घनमूळ वेगळा. तर इथे पाहिले तर 729 हा खरं तर 9चाच घन आहे, म्हणजेच घन आणि घनमूळ कॅन्सल झाले तर उत्तर आले 9. आणि इथे आपल्याला एकाच्या पुढे 6 शून्य लिहिलेत, हे कोणाचा घन आहे तर 100चा घन आहे. तर घन आणि घनमूळ कॅन्सल झाले तर उत्तर आले 100. म्हणजे उत्तर काय वाटते 9/100. आणि आपल्याकडे खाली 2 शून्य असल्या कारणाने उजवीकडील 2 संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह लिहायचे, म्हणजे 9 घेतला त्याच्या पुढे अजून एक शून्य घेतला आणि त्याच्या पुढे दशांश लिहिले. तर याचे उत्तर आले 0.09 इतके. तर आज काय शिकलो, आज आपण शिकलो घातांक व घन, म्हणजेच घन आणि घनमूळ. घन आणि घनमूळ एकमेकांचे विरुद्ध आहेत हे कसे आपण ते पाहिले. बरेच आपण उदाहरणे सोडवली आणि इथे आपला हा धडा संपला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन धडा सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.